देशाची आर्थिक राजधानी मुंबई असल्याने महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीत महानगरी मुंबईचा कल 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कुठे झुकलेला असेल हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। मुंबईमधल्या 36 मतदारसंघात अजूनही शिवसेनेत पडलेल्या दोन शकलांचा मराठी माणसांवर परिणाम स्पष्ट जाणवतो। मुंबईमधील मराठी बहुल मतदारसंघ म्हणजे परेल, भांडूप, माहीम, विलेपार्ले, घाटकोपर पश्चिम, विक्रोळी हे मराठी बहुल मतदारांचे मतदारसंघ आहेत। या भागात फिरताना आजही ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल मराठी माणसाची सहानुभूती जाणवते। कोकण आणि मुंबईमधल्या या मतदारसंघात हा फॅक्टर प्रभावीपणे जाणवतो। या 2024च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जागोजागी आपले उमेदवार उभे केले असले तरी देखील माहीम वगळता मनसेचा फारसा प्रभाव जाणवत नाहीये। माहीम येथून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे रिंगणात असल्याने या विधानसभेतील लढतीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। दरम्यान मुंबईमधील धारावी मतदारसंघात धारावी पुनर्विकासाचा मुद्दा महाविकास आघाडीने लावून धरलाय। गौतम अदानी यांच्या धारावीच्या रहिवाशांचा पुनर्विकास धारावीच्या बाहेर काढण्याच्या मोहिमेला धारावीकरांनी कडकडून विरोध केल्याने इथे महाविकास आघाडीचे पारडे जड आहे। मराठी बहुल असलेल्या विक्रोळी मतदारसंघात कायम शिवसेनेचा वरचष्मा राहिला। त्यामुळेच मागील 2 निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे सुनील राऊत विजयश्री मिळवून विधानसभेत पोहोचले। मात्र शिवसेनेची झालेली 2 शकले आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली मनसे यामुळे विक्रोळीमधील मराठी मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन होण्याची शक्यता आहे। मतांचे विभाजन हे नेमकी कोणाला तारणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे। संपूर्ण राज्याचे आजचे चित्र बघितले तर महाविकास आघाडी आणि महायुती जिंकण्याची शक्यता असलेल्या एकूण जागांमध्ये खूप मोठा फरक नसेल। या दोन्ही आघाड्यांपैकी कोणालाही एकाला स्पष्ट बहुमत नसेल हे असे चित्र आहे। येत्या 48 तासात त्यात बदल होऊ शकेल का? काही करून महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्याचा संघ एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी बांधलाय। लोकसभेला महाविकास आघाडीला मिळालेल्या मताधिक्याचा फायदा महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकवू शकली नाही हे जरी सत्य असलं तरी यावेळी महायुतीला सत्तेत येऊ द्यायचे नाही यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी रणनीती आखण्यात कुठलीही कसर सोडलेली नाहीये।